नमस्कार मित्रांनो, मी संदीप पावळे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी 50,000 जागांची भरती ही निघालेली आहे आणि यासाठी कोण कोण पात्र आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला काय काम करावं लागणार आहे, काय काय अटी शर्ती पात्रता आहेत, काय काय शैक्षणिक पात्रता काय आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा जो काही जी आर आहे 7 ऑगस्ट 2024चा जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रस्तावना आपण या ठिकाणी बघणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक व नवीनता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास उक्त संदर्भित दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयास मान्यता देण्यात आलेली आहे आणि सदर शासन निर्णय परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रचार प्रसिद्धी करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क माहिती संचालन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूताचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच योजनादूतांच्या निवडीचे निकष अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी 50,000 जागासाठी मुख्यमंत्री योजनादूत हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर उद्दिष्ट सुद्धा पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे आहे. तर योजनेची ठळक रूपरेषा आपण या ठिकाणी बघणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येईल. मुख्यमंत्री योजनादूत प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल आणि त्यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते या 10,000 रुपयामध्ये समाविष्ट असणार आहे. 10,000 रुपयाच्या वरती तुम्हाला 1 रुपयासुद्धा या ठिकाणी मिळणार नाही. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही. तिसरं जे काय मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीची निकष काय आहे ते आपण पाहूया. तर उमेदवाराचं जे काही वय आहे ते 18 ते 35 हे असायला पाहिजे. शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असायला पाहिजे. कोणत्याही शाखेमधून तुमचं डिग्री कंप्लीट व्हायला पाहिजे. संगणक ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे इथे तुम्हाला डोमासाईल हे लागणार आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करायची कागदपत्रे विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आणि आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याची पुराव्याबद्दलची कागदपत्रे, जे काही पदवीधरचं तुमचं प्रमाणपत्र आहे ते लागेल या ठिकाणी. आदिवासचा दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र ऑनलाईन अर्जाच्या नमुन्यामधील आणि मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे ते या ठिकाणी बघू. उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क कार्यालय जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यात प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करेल व या उमेदवाराची शैक्षणिक वयोमर्यादे विषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवला जाणार नाही. जिल्हा माहिती अधिकार वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पत्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करतील. जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा सहाय्यक नियुक्त कौशल्य विकास रोजगार हे जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील.
मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे. तर जो काही उमेदवार असेल तो शासकीय कर्मचारी हा नसणार आहे. निवड झालेल्या योजनादूताने करायची कामे. आता योजनादूताचे काय काम असणार आहे? योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील प्रत्येक योजनांची माहिती घेणार. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती देईल यासाठी प्रयत्न करतील. योजनादूत दर रविवारी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्याच्यासोबत करण्यात आलेला करार हा संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही. आणि 7वं जे काय आहे, उपसंचालक माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांची जबाबदारी काय असणार आहे? तर या ठिकाणी विभागीय स्तरावर विभागीय संचालक उपसंचालक माहिती योजनेचे संनियंत्रण करतील. जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा विभागीय स्तरावर घेतला जाईल. जिल्हा माहिती अधिकारी हा सदर योजनेसाठी संबंधित जिल्ह्याचा नोडल ऑफिसर असेल. तर अशा प्रकारे हे काम या ठिकाणी सुरू असणार आहे. आणि जे काही जबाबदारी माहिती व जनसंपर्क कार्यालय महासंचालनालयातील उपसंचालक वृत्त यांची नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी असेल. मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाशी संबंधित कामकाजाचे नियोजन करणे, प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून दैनंदिन आढावा घेणे, प्रत्येक जिल्ह्याने मुख्यालयाला साप्ताहिक अहवाल पाठवल्यानंतर त्यांचे विश्लेषण करणे. तर योजनादूत कार्यक्रमाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या बाह्य संस्थेकडून अहवाल तयार करून घेणे, त्यांच्याकडून राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे अथवा नाही हे तपासून त्यांचा अहवाल करणे. तर अशा प्रकारे जे काही कामं आहे तर ही कामं हे योजनादूताची असणार आहे. योजनादूताची कामे काय आहे? उमेदवाराची ऑनलाईन नोंदणी करणे, उमेदवाराच्या प्राप्त अर्जाची तसेच अर्जासोबत जोडायची कागदपत्राची छाननी करणे व पात्र उमेदवाराच्या नावांची यादी जिल्हा माहिती अधिकारी यांना ऑनलाईन उपलब्ध करून देणे. निवडण्यात आलेले योजनादूत यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने समुपदेशन व निर्देशन, ओरिएंटेशन, कामकाजाचे वाटप इत्यादी बाबतीत संनियंत्रित करणे. योजनादूतांना कामाचे वाटप झाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन उपस्थितीबाबतचा हजेरी ऑनलाईन पद्धतीने अहवाल घेणे. मुख्यालय स्तरावरील उपसंचालक वृत्त नोडल ऑफिसर यांना याबाबत आवश्यक असेल तेव्हा माहिती देणे तसेच उपस्थितीबाबतचा व अन्य बाबींचा साप्ताहिक अहवाल सादर करणे. योजनादूतांनी प्रत्येक दिवशी केलेल्या कामाचा ऑनलाईन अहवाल घेणे. त्यानंतर सदरचा अहवाल जिल्हा माहिती अधिकारी व नोडल ऑफिसर माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना पाठवणे. योजनादूतांच्या मानधनाची देयके तयार करून जिल्हा माहिती अधिकारी यांना सादर करणे. त्या व्यतिरिक्त अन्य प्रशासकीय बाबी सादर करणे. तर योजनादूत या कार्यक्रमाचे परिचालन बाह्य संस्थेमार्फत करण्याकरिता त्यांची नेमणूक करण्याची कार्यवाही. तर या ठिकाणी एवढ्या प्रकारचे जे काही कामं आहे ते योजनादूताची असणार आहे. मुख्यमंत्री योजनादूतांना द्यावयाचे मानधन व त्याकरिता अर्थसंकल्पीय तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 10,000 रुपये मानधन असणार आहे. याकरिता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या प्रशासकीय खर्चासाठी निधीचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी अजून ऑनलाईन पोर्टल हे या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आणि ज्यावेळेस या ठिकाणी ऑनलाईन पोर्टल ओपन केला जाईल त्यावेळेस या ऑनलाईन पोर्टलबद्दल, ऑनलाईन फॉर्मबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकण्यात येईल. तर अशाच प्रकारचे जे काही नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.